नमस्कार, पाहत आहात मावळ ऑनलाईन सुपरफास्ट बुलेटिन। लोणावळा येथील महेश अंबोरे याचं अपहरण करून खून केल्याप्रकरणी कामशेत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। अनैतिक संबंधांच्या संशयावरून हा खून झाला आणि आरोपी मृत व्यक्तीचा साडू असल्याचं समोर आलंय। राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि नोकरीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांविरोधात मावळ तालुक्यातील आदिवासी समाजानं तहसीलदार कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला। तळेगावजवळ माळवाडी येथील भाडेतत्वावर घेतलेल्या शेडमध्ये एका व्यावसायिकानं दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार भवन या नवीन वास्तूचं उद्घाटन 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली। मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला। आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पक्ष संघटन बळकट करण्यास आणि आगामी निवडणूक धोरण आखण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली। पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीवर पत्नी आणि तिच्या मित्रानं शिवीगाळ करत मारहाण केली। ही घटना 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी नम्रता इकोसिटी वराळे इथं घडली। मावळ तालुक्यातील इंदोरी वराळे जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव ठरलाय। या गटात राजकीय चर्चा उधाणाला आल्या असून प्रशांतदादा भागवत यांच्या पत्नी मेघाताई भागवत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत।